नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग. स्मार्ट एज्युकेशन सातारा इयत्ता 5वी सराव पेपर क्रमांक 8 विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता. काल आपण 8वा पेपर घेतला. त्याचं स्पष्टीकरण सहित हा व्हिडिओ बनवत आहे. सगळ्यांनी तो पाहावा. हा व्हिडिओ केवळ माझ्या शाळेतल्या मुलांसाठी आहे, त्यामुळे जास्त स्पष्टीकरण खोलात जाऊन केलेलं नाही. पहा की इंग्लिशचं आहे बघा. व्हॉट हॅज हँड्स बट कांट क्लॅप, की हात आहेत परंतु वाजवत नाहीत, म्हणजे काटे आहेत थोडक्यात. हँड्स. क्लॉक आहे तो. सातारा टाईम असेल तर ॲट दाखवावं लागतं, हे प्रिपोजिशन वापरावं लागतं. आय आलंय, ए अँड द मधलं ॲन येणार आहे. ABCD प्रमाणे बी पहिला, सी दुसरा आणि गवा तिसरा येणार आहे. म्हणजे तिसरे आन्सर आहे आणि थर्ड विचारले त्यांनी. पझलचं बोट आणि मिल म्हणून टी आणि एल येणार आहे. हे जमिनीतली पायनॅपल झाडावर असते. हे शालेय शिक्षणाच्या संदर्भात आहे. बुक, टेक, पुट आणि राईट. हे किचनमधलं आहे. स्पून किचनमधलं साहित्य. हे मोठो बघा, ट्राय ट्राय बट डोंट क्राय. हे आवाज आहेत, प्राण्यांचे आवाज. तुम्हाला आवाज पाठ करायला सांगितलेले आहेत. तर माऊसचं कॅकल येणार आहे. हे पिल्लं आहेत, यंग वन्स, पिल्लं. हरणाच्या पिल्लाला फॉल म्हणतात. तुम्हाला ते पण पाठ करायला सांगितलं आहे. हे राहण्याचं ठिकाण आहे. तर माऊस कुठे राहतो? तो होलमध्ये राहतो. कलर ऑफ स्काय काय? ब्ल्यू आहे. रॉंग पेअर, लिव्ह लेफ्ट, कारण हे भूतकाळी रूपं आहेत. आणि हे हे वेगळं आहे. हॅलो, हां रामकृष्ण अरे, बोला की. बरं बरं, सांगतो. तर पहा, करेक्ट सेंटेन्स आय लाईक ॲन ॲपल आहे. एकवचन अनेकवचन. माऊस येणार आहे. हे रॉंग पेअर आहे. बाकीचे करेक्ट आहेत. चूज द ऑड मॅन आउट, याच्यामध्ये नाव येते. नोटबुक हे टेबल वरती ठेवलेलं असतं, त्याला ऑन हा शब्द वापरतात. ओव्हर म्हणजे हवेत असं थोडंसं वरती जाईल. फॉर साठी आणि इन म्हणजे आत आहे. गोदावरी हे नाव आहे, नेम आहे, प्रॉपर नेम आहे, त्याला द हे वापरलं जातं. आय वॉन्ट डोनेट बुक्स, 20 हे येईल. छोटा काटा 10 पर्यंत आहे म्हणून 10 वाजून, आणि हा 7 वर आहे म्हणून 35, 7 35. ऑर्डिनल नंबर येणार आहे, 10च्या नंतर येणार आहे 11, 11th. पॅसेज जर नीट वाचला तर तुमच्या लक्षात येईल. त्यापेक्षा जनरल नॉलेजने पण कळेल की डॉगला किती लेग असतात, तर 4 असतात. आणि ऑपोजिट वर्ड ऑलवेज, सतत, कधीही नाही. आणि इथं डॉगच्या संदर्भात स्टोरी आहे, त्याच्यामुळं लव्स जो आहे तो डॉग येणार आहे. बघा, गटातनं बसणारे शब्द ह्या भाज्या आहेत. सुरण हे कंदमुळे. हे राहण्याचे ठिकाण आहेत प्राण्यांची. शाळा हे शिकण्याचं ठिकाण आहे. हे घनसंख्या आहेत. हा वर्गसंख्या आहे. ह्या वर्गसंख्या आहेत. ही काय कुठलाच प्रकार नाही. उभ्या 2, आडव्या 2 आहेत. पण इथं उभ्या 4-5 आहेत काहीतरी आणि आडव्या जास्त आहेत, त्याच्यामुळे हे. लीप वर्ष असेल तर एक लक्षात घ्या. प्रजासत्ताक दिन हा लीप वर्ष असेल तर लगेच येतो, म्हणजे असं लीप वर्ष असेल तर अगोदर स्वातंत्र्य दिन असतो. ॲक्च्युली कॅलेंडरमध्ये प्रजासत्ताक दिन अगोदर असतो, पण अगोदर स्वातंत्र्य दिन असतो शनिवार. म्हणजे मागे यायचं असतं आपणाला. म्हणजे प्रजासत्ताक दिन नंतर, म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या मागं स्वातंत्र्य दिन दाखवावा लागतो. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन. लीप इयर असेल तर 1 दिवसाने मागं जायचं. नॉर्मल इयर असेल तर 2 दिवसांनी मागं जायचं. एवढंच आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं हा लीप इयर होता, त्याच्यामुळे एकच दिवस आपण काय करणार आहे, प्रजासत्ताक दिन. स्वातंत्र्य दिन शनिवारी आहे, तर प्रजासत्ताक दिन काय होणार आहे, रविवारी येणार आहे. हे बघा, सगळे वर्गसंख्या आहेत. तर 64 हा वर्ग आहे. महेश उत्तरेला तोंड करून, हे महेशचं तोंड आहे, तो डावीकडे काटकोनात वळला. डावीकडे 2 वेळा वळला, तर पहिल्यांदा ही डावी बाजू, उजवी डावी, तर असा होईल.
आणि असा होईल. आता ही डावी बाजू आहे, तर ही बाजू म्हणजे काय येणार त्याची? पूर्व दिशा येणार आहे. पहा किती वकील वकील पण आहेत आणि व्यापारी सुद्धा आहेत. आपल्याला वकील आणि व्यापारी फक्त बघायचं आहे. वकील गोल आहे, व्यापारी हा येते, तर 7 आहे. पुढे असे किती जण आहेत की जे व्यापारी, डॉक्टर, वकील तिन्ही पाहिजेत. तिघांमध्ये आलेला 5 आहे. तंतोतंत जुळणारी आकृती सेम जशीच्या तशी ही आहे. 37वी बघा, 3 रेषा ही 4 नंबरची आहे. याच्यामध्ये बघा ॲक्च्युली तुम्हाला उत्तर देताना इथं इथं प्रॉब्लेम येतो. इथं गोल आहे बघा आतमध्ये, इथं चौकोन आहे थोडासा, तर मग 4 नंबरचं उत्तर आहे. पण तुम्हाला पेपरमध्ये हे उत्तर दिलेलं आहे, उत्तर 4 आहे. ही आकृती हे टांगडं इकडे, तर टांगडं इकडे यायला पाहिजे. टांगडं ह्याचं, या माणसाचं टंगडं इथं आलं. पाण्यातली प्रतिमा बघा, हे डोकं या साईडचं डोकं इथं वरती जायला पाहिजे, ते इथंच गेलंय. हे तिरकं 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 नाही आहे. हे बघा, हा चौकोन इथं तळाला जायला पाहिजे. इथं आहे, इथं आहे, इथं नाही, इथं नाही आहे. आणि हा उलटा व्हायला पाहिजे, तर हा उलटा इथं झालेला आहे. हरणाचं पाडं सिंहाचा बच्चा आहे. तुम्हाला पाठ आहे. मुलगा हे नाम आहे, तर रेखीव हे विशेषण आहे. हे 7च्या पुढची संख्या गुणाकार केलाय. 7 8 56, तर 10 गुणिले 11 करायचे. 11 110. हा गुणाकार आहे. 4 9 36, 4 9 36 एके 36, तर 36 9 5 45 एके 45. गुणाकार, अंकांचा गुणाकार. हे बघा, इथं जर पाहिलं तर हे शेवटचं सगळ्यात बाहेर आलेलं आहे, तर शेवटचं सगळ्यात बाहेर त्रिकोण येणार आहे. त्याच्यानंतर बघा, गोल जो आहे तो सगळ्यात आत गेलेला आहे, तर गोल आहे तो आपला आत गेला पाहिजे, तो इथंच आहे. पण पहिली आकृती. शिवाजी महाराजांचं मंत्रिमंडळ, पंडितराव, सेनापती, अमात्य आणि सुमंत होतं. 31चे महिने आहेत, जानेवारी, डिसेंबर, ऑक्टोबर आणि जुलै, हे 30चे आहेत. हे बघा, 24 आणि 8 32, 30 आणि 8 38 आहे, तर 32 आणि 10 42 आहे. हे सगळे घन आहेत, तर 125 यायला पाहिजे. त्यांनी काहीतरी चुकीचं उत्तर दिलेलं आहे, हे दिलेलं आहे वाटतं. नीट बघून घ्या. 125 आहे. याचं लॉजिक काही मला लागलेलं नाही, पण याचं उत्तर के दिलेलं आहे त्यांनी. 52. मैत्रिणींनी किंवा मित्रांनी तुमच्या वाढदिवसात भेट दिली, तर तुम्ही त्याबद्दल धन्यवाद मानाल त्यांचे. भेटवस्तू दिल्याबद्दल धन्यवाद. तर नाम गांधी तुम्हाला सांगितलेले, नाम गांधी. तर नाताळ, महाराष्ट्र दिन आणि महात्मा गांधी जयंती एकाच दिवशी येतात. तर गांधी जयंती आणि नाताळ एकाच दिवशी येणार, त्याच्यामुळे तेच येणार आहे. आज वडिलांच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 4 वर्षापूर्वी 48 होतं, तर 4 म्हणजे आज किती असणार आहे? दोघं 4-4 वर्षांनी मोठे होणार, तर दोघे मग किती होणार आहेत? 56 वर्षाचे. मुलांचे वय वडिलांचे वय तिप्पट आहे. म्हणजे मुलगा x असेल तर वडील 3x असणार आहे. 3 आणि 1 4x. 56 भागिले 4x केलं तर किती येणार आहे? 14 येणार आहे. तर कोणाचं विचारले? वडिलांचं आजचं वय, तर 14 त्रिक 42 येणार आहे. हे पहा, याचा वर्ग, याचा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 16 आणि 25 41 आहे. तसं 6चा वर्ग 36 अधिक 5चा वर्ग 25, वर्गांची बेरीज 61 येणार आहे. 13व्या अक्षराच्या, आता ही अक्षर मला बघितली तर रेग्युलर अक्षर आहे मला आहे, आणि त्याच्यामध्ये 13 नंबर असतो यम. यमच्या 8वं म्हणजे यम अधिक 8, 13 आणि 8 21. 21 नंबरचं अक्षर येणार आहे. कुठलं? यो येणार आहे. मोजलं तरी चालतंय बघा. 13 इथनं 8 जायचं, इथं योच येते. हा काय? 4 पंचे 20, 4 पंचे 20 मायनस 1 आहे, म्हणजे 19 आहे. तसंच आहे 7 5 35 मायनस 1, 6 पंचे 30 मायनस 1, 1 पंचे 5 मायनस 1, 4 येणार आहे. एका संख्येने 4चा वर्ग वजा 1 आहे, वर्ग वजा 1, वर्ग वजा 1 आहे. मग हे आहे तसंच मांडायचं आपण. 15 आणि 24 39 येणार आहे, आणि हा 8 उतर वजा केला तर 31 येणार आहे. महासागर हे अक्षर आहे, शेवटचं अक्षर र येणार आहे. तर पहा, हा क्रू नसतोय कारण तो हे आहे, ध्रुव पण नाही आहे. हे येणार आहे, ती येणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये इथं तर 2 शब्द, जर याला 2 मानत असतील तरच 5 हे उत्तर आहे. त्यांनी 5 दिले, पण मला 4 वाटते. तरी पण थोडं कन्फ्युजनच आहे. महाराष्ट्र 4च उत्तर हे दाखवायला पाहिजे होतं, पण त्यांनी 5 दिलेले. याला 2 शब्द समजलेत की काय कोणास ठाऊक.
हे असं आणि परत ट्रस असा. घन प्लस 3 आहे हे. घन प्लस 3 बघा, 1 अधिक 3 8 अधिक 3 27 अधिक 3 125 अधिक 3 तर 216 अधिक 3 219 येणार आहे. हा पाडा आहे सरळ सरळ. 5 दुने 10 5 त्रिक 15 5 चोक 20 5 5 25. हे बघा फरक काढायचा आहे. हा फरक आहे किती? 8चा फरक आहे. हा फरक किती आहे? 6चा फरक आहे. हा फरक किती? 4चा फरक आहे. हा फरक किती असायला पाहिजे? 2चा फरक म्हणून 52. या अंकांची बेरीज 15 येते. 9 6 15 7 8 15 9 6 15 7 8 15 याची बेरीज येत नाही म्हणून हे उत्तर 79. मूळ संख्यांचा फरक आहे. 2चा फरक. इथं 9 पाहिजे होतं. 9 किती पाहिजे होतं? 9. 9 पाहिजे होतं म्हणजे 3चा फरक, 5चा फरक, 7चा फरक, 11चा फरक, 13चा फरक. 9 पाहिजे होतं म्हणून 10चं उत्तर आहे. त्रिकोण काउंट केले तर बघा हे सरळ सरळ 10 आहेत. हा असा एक 11. हे सरळ सरळ 1 2 3 4 5 6 7 8 9 मोठा एक 10. मी मोजतोय तो 11वा. हा एक 12वा आणि हा एक 13वा. असे 13 आहेत. चौरस मोडले तर त्यांनी उत्तर काय दिले मला माहित नाही, पण हे सरळ सरळ बघा हे 1 2 3 आणि इकडे बघा आता हे असा चौरस होईल 4 आणि 5. बघा ते काय म्हटले? सीमाची आई. अगोदर आपल्याला सीमा त्याची आई म्हणाले. आई काय म्हणते? ती व्यक्ती माझ्या आईच्या, म्हणजे आई म्हणते माझ्या आईच्या, म्हणजे ही सीमाची आजी झाली. माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाची. ही मुलगा त्या ह्या सीमाच्या आजीचा मुलगा आणि मग ही मुलगी, तर ही भाऊ बहीण आहेत. मुलाची बहीण आहे तर ही भाऊ बहीण आहेत. तर सीमाची ती व्यक्ती कोण? तर आई असणार आहे. वयातला फरक कधीही चेंज होत नाही. 6 वर्ष आज असेल तर नंतरही तो एवढाच राहतो. या संख्या जर बघितल्या तर 67 1 नंबर, 79 2 नंबर, 89 3 नंबर, 98 4 आणि 99 5. तर मधली संख्या 89 येणार आहे. तडपडताना दिसली तर तुम्ही उचलचाल, सावलीत ठेवाल आणि पाणी पाजाल. ही अशी रचना करायची. कशी रचना करायची बघा, इथे मी करतोय. ए हा ई पेक्षा उंच आहे तर ए असा काढायचा, इथं वर लिहायचं. ई थोडासा त्याच्यापेक्षा थोडं मध्ये अंतर ठेवायचं, कारण आपल्याला कुठलंही टाकावं लागू शकतो. ए उंच दाखवायचा. बी हा ए पेक्षा उंच आहे तर बी मोठा काढायचा, बी डोक्यावर लिहायचा, मध्ये जागा सोडायची. आपल्याला काही लिहू शकतो. सी आणि डी ह्यातला कुठेही संबंध नाही म्हणून आपण ई हा सी व डी पेक्षा उंच आहे. इकडे सी डी लिहू, ह्या सी डी ओके बाजूला लिहिलाय. ई हा सी व डी पेक्षा उंच आहे. आता सी मोठा आहे, सी व डी पेक्षा मोठा आहे. ई मोठा आहे तर इथं सी असणार आहे आणि इथं डी असणार आहे. सगळ्यात लास्टला डी असणार आहे, इथं त्याची रेष येणार आहे. सर्वात उंच कोण आहे? तर बी आहे. सर्वात लहान कोण आहे? तर डी आहे. मध्यभागी कोण आहे? तर ई आहे. चला पुढचं गणित बघा. 73. काय म्हटलंय? तर दुचाकी वाहन कुठं? तर दुचाकी, बस 4 चाकी, रिक्षा 3 चाकी, सायकल दुचाकी. रेल्वेला तर चाकांचा काही पत्त्याच नाही किती असते. तर दुचाकी आपल्याला कोण पाहिजे? सायकलला रेल्वे म्हटलं तर रेल्वे हे उत्तर आहे. चला बॅगचं किती येतं? 20 येतं. बॅगचा नंबर आहे 2 1 आणि 7 7 8 9 10. 10ची दुप्पट किती झाली? 20 झाली. तसंच हे येणार आहे. डॉगचा नंबर किती आहे? 4 15 आणि 7 19 आणि 7 26. 26ची दुप्पट किती येणार आहे? 52. आणि शेवटचं बघा आता 75 काय म्हणते? महापान हा शब्द कसा लिहाल? ते जर तुम्ही पाहिलं तर बघा, हे महानगर आहे असं त्याला हे नावं दिलेली आहेत. तर ह्यातलं महा आलंच आहे, इथं महा आलंय. हा 1 2 येणार आहे. महाचा 1 2. प प प पा पा किती? 4 नंबरला 1 2 3 4 ला 6. न न न न येत आहे 3 नंबरला तर 3 1263. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका संपलेली. धन्यवाद मित्रांनो.